धरणगाव तालुक्यातील वराड खुर्द गावाजवळ बुधवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास एका भीषण अपघाताने खळबळ उडाली आहे। वापी गुजरात येथून अकोल्याकडे जाणाऱ्या क्रुझर गाडीचे चाक चालत्या गाडीतून निघाल्याने गाडी उलटली व हृदयद्रावक घटनेत नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले। मिळालेल्या माहितीनुसार अकोला येथील रहिवासी पूजा रवी वाघडकर वय 22 हिचा विवाह नुकताच गुजरात राज्यातील वापी येथे संपन्न झाला होता। लग्नानंतर पहिल्यांदाच ती आपल्या नातेवाईकासह माहेरी अकोल्याला परतत होती। संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण होते, मात्र नियतीला काही वेगळंच मान्य होतं। बुधवारी 28 एप्रिल रोजी सकाळी ही क्रुझर गाडी क्रमांक MS30 AZ 4710 धरणगाव तालुक्यातील वराड खुर्द गावाजवळून जात असताना अचानक गाडीचे चाक निघाल्याने वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडीचा भीषण अपघात झाला। या अपघातात नववधू पूजा रवी वागडकर, दत्तू तुळशीराम भागवत वय 42 आणि जगदीश चंद्रभान वागडकर वय 52 या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। एका क्षणात लग्नाच्या आनंदाचे रूपांतर शोकात झाले असून वागडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। या अपघातात गाडीतील अन्य 6 प्रवासी गंभीर जखमी झाले। जखमीमध्ये प्रेम भारत वागडकर वय 24, नितेश सुरेश काठोडे वय 35, अमोल दामोदर गीते वय 35, रवी प्रभाकर वाघोडकर वय 32, तुळशीराम भीमराव भागवत वय 67, बालक अंश नितेश काठोडे वय 14 यांचा समावेश आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली, तसेच पाडदी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच घटनास्थळी पाडदी पोलिसांनी धाव घेत जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। या घटनेमुळे परिसरात चांगलीच हळहळ व्यक्त केली जात आहे।